नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी स्मिता देशमुख आहे. तुम्ही कधी आजूबाजूला पाहिले आहे का आणि जगातले वेगवेगळे आकार पाहिले आहेत का? तुम्ही वाचत असलेल्या पुस्तकापासून ते तुम्ही खेळत असलेल्या चेंडूपर्यंत आकार सर्वत्र आहेत. आज आपण दोन प्रकारच्या आकारांबद्दल जाणून घेणार आहोत, 2D आणि 3D आकार. शिकण्याचे निकाल. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. चौरस, वर्तुळे आणि त्रिकोण यांसारखे सामान्य 2D आकार ओळखा आणि त्यांना नावे द्या. नियमित आणि अनियमित आकार 2D आकारांबद्दल जाणून घ्या. बहुभुज आणि अबहुभुज ओळखा. सपाट 2D आकार आणि घन 3D आकारांपर्यंत फरक समजून घ्या. वास्तविक जीवनात क्यूब्स, बॉल आणि कोन सारखे 3D आकार ओळखा. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत 2D आकार, 3D आकार, बहुभुज, नियमित आकार, अनियमित आकार, घन, गोल, सिलेंडर, कूब, प्रिझम, पिरामिड. आता आपण 2D आकार म्हणजे काय ते शिकू. भूमितीमध्ये 2D आकार म्हणजे एका समतलात अस्तित्वात असलेल्या आणि दोन परिमाणे असलेल्या आकृतीचा संदर्भ देते. लांबी आणि रुंदी किंवा रुंदी. हे आकार सपाट आहेत आणि त्यांना खोली नाही. 2D आकारांच्या बाजू सरळ किंवा वक्र असू शकतात आणि त्यांच्या कितीही बाजू असू शकतात. पूर्णपणे सरळ रेषांनी तयार होणाऱ्या आकारांना बहुभुज म्हणतात, जसे की त्रिकोण आणि चौरस. खोलीच्या कमतरतेमुळे 2D आकार मूलतः सपाट असतात, ज्यामुळे ते कागदावर किंवा स्क्रीनवर प्रतिनिधित्व करण्यासाठी आदर्श बनतात. उदाहरणार्थ, कागदाच्या तुकड्याला 2D आकार असतो कारण त्याला फक्त लांबी आणि रुंदी असते, परंतु खोली किंवा उंची नसते. 2D आकारांची उदाहरणे. 2D आकारांची काही सामान्य उदाहरणे म्हणजे आयत, वर्तुळ, चौरस, त्रिकोण आणि चतुर्भुज. आकारांचे प्रकार. द्विमितीय आकारांचे वर्गीकरण पुढील दोन प्रकारांमध्ये करता येते: नियमित आणि अनियमित, त्यांच्या बाजू आणि अंतर्गत कोनांच्या गुणधर्मावर आधारित. नियमित 2D आकाराच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात आणि सर्व अंतर्गत कोन समान मापाचे असतात. एक नियमित 2D आकार ज्याच्या सर्व बाजूंची लांबी असमान आहे आणि त्याचे सर्व कोन मापनात असमान आहेत. आता आपण बहुभुजाबद्दल शिकू. बहुभुज म्हणजे एका निश्चित संख्येच्या सरळ रेषांनी बनलेली एक बंद आकृती. बाजू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेषा त्यांच्या शेवटच्या बिंदूवर जोडल्या जातात आणि एक बंद आकार तयार करतात. बहुभुज म्हणून गणले जाण्यासाठी आकृतीला कमीत कमी 3 बाजू असणे आवश्यक आहे, कारण 2 बाजू बंद आकार तयार करण्यासाठी जागा व्यापू शकत नाहीत. 3D आकार. भूमितीमध्ये त्रिमितीय 3D आकार म्हणजे एक घन आकृती ज्याला 3 आयाम असतात: लांबी, रुंदी आणि उंची किंवा खोली. 2D आकारांपेक्षा वेगळे
जे सपाट असतात आणि फक्त द्विमितीय असतात. 3D आकार जागा व्यापतात आणि आकारमान असतात. हे आकार सामान्यतः आपल्या सभोवतील दैनंदिन जीवनामध्ये असतात, जसे की पुस्तके, चेंडू, आईस्क्रीम कोन आणि बरेच काही. या सर्व वस्तूंमध्ये लांबी, रुंदी आणि उंचीचा गुणधर्म आहे, ज्यामुळे त्यांना त्रिमितीय आकार मिळतो. त्रिमितीय आकारांची उदाहरणे. त्रिमितीय आकारांची काही सामान्य उदाहरणे म्हणजे घन, दंडगोलाकार, गोल, पिरॅमिड आणि शंकू. थ्रीडी आकारांचे प्रकार. 3D आकार विविध स्वरूपात येतात. प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म असतात, जसे की वेगवेगळे बेस, पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि आकारमान. येथे काही सामान्य उदाहरणे दिली आहेत. गोल, एक गोलाकार जिथे पृष्ठभागावरील सर्व बिंदू केंद्रापासून समान अंतरावर असतात, त्याला कडा, चेहरे किंवा शिरोबिंदू नसतात. चेंडू आणि लिंबू ही उदाहरणे आहेत. घन आणि घनरूप. दोघांनाही 6 बाजू, शिरोबिंदू आणि कडा आहेत. एका घनरूपाला चौकोनी बाजू असतात, तर एका घनरूपाला आयताकृती बाजू असतात. उदाहरणांमध्ये बर्फाचे तुकडे आणि रुबिकचे तुकडे समाविष्ट आहेत. दंडगोलाकार. 2 गोल तोंडे आणि वक्र पृष्ठभाग असलेला आकार, त्याची त्रिज्या आणि उंची आहे. मेणबत्त्या आणि कॅन्स ही उदाहरणे आहेत. शंकू. गोलाकार पाया आणि टोकदार वरचा भाग, शीर्ष असलेला आकार, पृष्ठभाग वक्र असतो. उदाहरणांमध्ये आईस्क्रीम शंकू आणि पार्टी हॅट्स यांचा समावेश आहे. टोरस. मोठ्या वर्तुळाभोवती एक लहान वर्तुळ फिरवून तयार होणारी डोनट आकाराची वस्तू. उदाहरणांमध्ये टायर आणि रिंग समाविष्ट आहेत. पिरॅमिड. बहुभुज पाया आणि तीक्ष्ण कडा असलेला आकार, जो शिखराकडे जातो. प्रकारांमध्ये चतुष्पाद, त्रिकोण पाया, चौरस, पिरॅमिड आणि पंचकोनी पिरॅमिड यांचा समावेश आहे. प्रिझम. 2 समांतर एकसारखे तळ आणि सपाट पृष्ठभाग असलेल्या त्रिमितीय आकार. उदाहरणांमध्ये त्रिकोणी प्रिझम आणि चौरस प्रिझम यांचा समावेश आहे. बहुभुज. सपाट बहुभुज चेहरे, सरळ कडा आणि शिरोबिंदू असलेला त्रिमितीय आकार. प्रकारांमध्ये प्रिझम, पिरॅमिड आणि प्लॅटॉनिक घन पदार्थ, उदाहरणार्थ अष्टभुजाकृती, डोडेकेहेड्रॉन यांचा समावेश होतो.
धड्याचा सारांश. 2D आकार सपाट असतात आणि त्यांना फक्त लांबी आणि रुंदी असते, जसे की चौरस, वर्तुळे आणि त्रिकोण. 3D आकारांना लांबी, रुंदी आणि उंची असते आणि ते क्यूब्स आणि बॉल्स प्रमाणे जागा व्यापतात. बहुभुज म्हणजे निश्चित संख्येच्या सरळ रेषांनी बनवलेली बंद आकृती. नियमित आकारांना समान बाजू आणि कोन असतात, तर अनियमित आकारांना नसतात.